गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता पावसाळा सुरू आहे, तर आपल्या ह्या गार्डनमधले झाडं इतके छान फुललेले आहे, खूप सुंदर झालेले आहे. आणि मी ते तुम्हाला आता छान दाखवते आहे की छान छान रोपं पण लावलेले आहे. मी छोट्या कुंड्या पण तयार केलेल्या आहे. आणि एक आमच्या गार्डनमध्ये मी म्हणेल चमत्कारच आहे, तो तुम्हाला दाखवणार आहे नंतर. तर बघा, आता छान माझ्या गार्डनमधले झाडं इतके छान झाले आहे की मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. हे बघा, खूप सुंदर झाडं आहे. हे माझे छोटे छोटे झाडं. आता याला हँगिंग करायचंच आहे. मी इथे गार्डनमध्ये पावसाचं पाणी लागलं पाहिजे म्हणून सर्व झाडं मी इथे आणून ठेवलेले आहे. हे बघा, हे आहे वडाचं झाड. मी असंच बाहेरून आणलेलं आहे ते आणि लावलेलं आहे. एक इथे पान लावलेलं होतं मी, हे बघा. आणि हे असं छान मोठं झालेलं आहे. 5 फुटाचं झालेलं आहे माझं वडाचं झाड. मी असं छान बाहेरून, आता मी याला एखाद्या मंदिरामध्ये देणार आहे, दान करणार आहे. हे झाड मी आता मंदिरामध्ये छान. हे आहे माझं काळा जास्वंद. जेव्हा फूल येईल मी तेव्हा तुम्हाला दाखवेलच. हे आहे माझं छोटंसं एक प्लांट. इथे मी छान असे प्लांट तयार करून ठेवते की आपल्याकडे कार्यक्रम असला की आपल्याला ते छान त्याचं डेकोरेशन करता येते. हे आहे माझं चिवताईचं घर माझ्या. हे बघा, चिवताईचं घर आमच्या इथे. याच्यामध्ये आमचा पोपट होता, तो उडून गेला, आम्हीच त्याला उडवलं. इथे मी स्नेक प्लांट, इथे हे रबरचं प्लांट मी कटिंग केली होती, लावलेलं आहे. तर हे बघा, कटिंग केलेला रबर प्लांट कोणी म्हणतात लागत नाही, तर हे बघा मी लावलेलं आहे आणि छान लागलं आहे ते. हे बघा, असे मी छोटे छोटे जेव्हा कटिंग करते झाडाच्या, तेव्हा मी छोट्या छोट्या लावून ठेवतात आणि त्याचे छान पुन्हा रोपं तयार करते. हे सुंदर झालेलं आहे माझं झाड. या झाडाला पण सुंदर असे फुलं येतात, गुलाबी कलरचे. हे पण छान झालेलं आहे माझं झाड. हे बघा, हे पण छान 5 फुटाचं झालेलं आहे. मला झाडं लावणे, छान रोप तयार करणे, एका झाडापासून 10 झाडं कसे होईल ते मी बघते नेहमी. आणि सर्व झाडं मी असे कुठून तरीच आणते उचलून. आणि मला झाडांबद्दल खूप प्रेम आहे. मी त्यांच्यावर खूप प्रेम करते, मुलांप्रमाणे प्रेम करते मी झाडांवर. हे बघा, खूप सुंदर मनी प्लांट झालेला आहे. आणि जेव्हा माझ्याकडे काही कार्यक्रम असते तेव्हा मी हेच माझे ओरिजिनल जे झाडं आहे, छान याचं डेकोरेशन करते. खूप सुंदर वाटते आणि सगळ्यांना खूप आवडते माझ्या घरचे झाडं. हे बघा, हा गवती चहा आहे. हा मला इथेच एका काकाने आणून दिलेला आहे लावायला, तो मी लावलेला आहे. असं मला कोणी पण झाडं आणून देतात. हे आहे माझं पानाचा वेल. मी तुम्हाला उन्हाळ्यात व्हिडिओ टाकला होता तेव्हा काहीच नव्हतं याला, आता छान ग्रो झालेला आहे. हे आहे माझं मधुमालतीचं झाड. याला खूप सुंदर फुलं येतात नंतर. पावसामुळं माझे झाडं खूप सुंदर झालेले आहे. आणि हे आहे माझं कढीपत्त्याचं झाड. हे बघा, खूप उंच झालेलं आहे, इतकं उंच झालेलं आहे. आणि मला झाडांमध्ये रमायला खूप आवडते. निसर्गामध्ये विशेष करून मला रमायला खूप आवडते. आणि माझा वेळ कसा निघून जातो झाडांमध्ये तर मलाच कळत नाही. आणि माझ्याकडे एवढे नाही झाडं, माझ्याकडे खूप झाडं आहे. हे मी छोटंसंच तुम्हाला दाखवत आहे झाडं, तर माझ्याकडे खूप झाडं आहे. हे बघा, हा पण खूप सुंदर वेल आहे. आणि हे पण याच्यामध्ये 2 जास्वंद आहे. अशा प्रकारे जास्वंद आहे, मिरची जास्वंद म्हणते याला. हे बघा, फुलाचं खूप सुंदर फुलं. याची पण मी कटिंगच लावलेली. जेवढे माझ्याकडे झाडं आहेत तेवढ्या याची मी कटिंगच लावलेली आहे.
असंच कोणी फेकून देतात किंवा काही, ते मी उचलून आणते आणि छान त्याची काळजी घेऊन ते झाडं लावते. हे बघा, आता मी छान इथे जास्वंदाचे फुलं, माझ्याकडे 100 तरी फुलं निघतात जास्वंदाचे. 4 प्रकारचे जास्वंद आहे आता सध्या माझ्याकडे. तर इथे मी आता 3 प्रकारचे तोडलेले आहे. थोडेच तोडले मी झाडाचे फुलं, जास्त तोडत नाही. मला जेवढे पाहिजे मी तेवढेच तोडते फुलं आणि बाकीचे झाडाला राहू देते. तर पुन्हा दाखवते. हे बघा, नायलॉन गवत म्हणतात त्याला. खूप सुंदर झालेलं आहे. अशा छान पॉटमध्ये मी लावते आणि छान मग डेकोरेशनला खूप सुंदर दिसतात. इथे मी असे छोटे छोटे झाडं लावून ठेवते. बघा, खूप सुंदर झालं आहे. नेहमी दिवसभर माझं हेच काम असते. जेव्हा मला बोर होते तेव्हा मी झाडांमध्येच असं येऊन छान माझा वेळ घालवते. इथे मी छान अशी कुंडी आता तयार करून ठेवलेली आहे. याच्यामध्ये छान असं रोप लावेल. हे बघा, याला असे जांभळ्या कलरचे असे तुरे येतात. याने पण एक छोटा इथे असा कोंब काढलेला आहे बघा. आणि माती बघत, अगदी कमी माती आहे तरी पण माझे झाड इतके छान ग्रो होतात. आणि विशेष म्हणजे मी याला कुठलाही फवारा किंवा विकतची माती किंवा खत काही देत नाही. फक्त माझं प्रेम आहे ह्या झाडांवर. आणि तुम्हाला कसे वाटतात माझे झाडं? हे जास्वंदीचं झाड आहे परत. आणि हे बघा, हे छान असे मी कुंड्या तयार केलेल्या आहे. हे बघा, आता हँगिंग करेल मी याला. आता सध्याला मी पाणी लागू देते झाडांना. हे बघा, अशी छोटे छोटे पॉटमध्ये मी तयार करते झाडं. हे पण एक झाड आहे. हे पण मला एका ताईने दिले होतं. खूप सुंदर आहे. हे आहे, हा आहे माझा व्हाईट कलरचा चाफा. जेवढे तुम्हाला झाडं दिसतात माझ्या घरी तेवढे मी कटिंगच करून लावलेले आहे. आणि एक चमत्कार, म्हणजे चमत्कार नाही म्हणत त्याला, पण मी म्हणते चमत्कार, तुम्हाला दाखवते. हे बघा, हे आहे या रंगाचं फुलांचं झाड जास्वंदीचं. पण त्याच झाडाला हे असं लाल कलरचं पण आलेलं आहे. हे बघा, आणि हे एक वेळा नाही, असं 2-3 वेळा झालेलं आहे. तर चला म्हटलं आज माझ्या मैत्रिणींना पण दाखवते. हे असं झाडांमध्ये झाडं राहतात तर ते पण एकमेकांवर किती प्रेम करतात. हे बघा, एकाच झाडाला हे 2 कलरचे फूल लागलेले आहे. हे बघा, हे एकच झाड आहे बरं, 2 नाही आहे. हे बघा, हे फांदी बघा, एकच आहे. याला 2 कलरचे फुलं लागलेले आहे. मला खूप आनंद झाला असं बघून. हे इथे पण आहे झाडं. बघा, छान असे रोप तयार करून ठेवते मी हँगिंगचे. नंतर मग पाऊस गेला की छान त्याला हँगिंग करेल. हे गुलाबाचं आहे छान. त्याला आता कळ्या येतच आहे. कटिंग केली मी याची छान. हे मला वाटते रामफळाचं झाड आहे. अशा बिया टाकलेल्या होत्या मी, लागलेलं आहे. बघा, आणि एक छान माझं आवडीचं झाड आहे एक, ते म्हणजे रबर प्लांटचं. ते पण मी कटिंगच लावलेली होती. ते दाखवत तुम्हाला. तर किती छान झालेलं आहे. हे बघा, हे माझं आहे 5.5 फुटाचं झाड रबरचं. खूप सुंदर झालेलं आहे माझं झाड आता. बघा, किती छान झाड आहे. वाव, किती सुंदर. याला हॉलमध्ये जेव्हा मी ठेवते ना ते एकदम म्हणजे खूप छान दिसते. खूप सुंदर झालेलं आहे माझं. किती सुंदर झालेलं आहे. आणि हे पांढऱ्या फुलांचं झाड आहे. खूप फुलं येतात. आणि जे बाहेरून फांद्या गेलेलं आहे ते सगळे बाहेरचेच लोक फुलं नेतात. आणि परत दाखवते, इकडे पण आहे. हे बघा, हे कसलं झाड आहे. हे किती मोठं झालेलं आहे. हे बघा, वाव, किती सुंदर झालेलं आहे ना हे झाड. याला छान असा तुरा येतो पांढऱ्या फुलांचा, इतका सुगंध येतो त्याला. आणि हे आहे हळदी कुंकाचं झाड. याला हळदी कुंकाचं झाड म्हणतात बरं. हे बघा, किती छोटे छोटे फुलं आले आहे ना. हे तुळस आहे आमची. हे बघा, खूप सुंदर तुळस आहे. हे लिली आहे व्हाईट कलरची. परत इथे पण मी रबर प्लांट लावलेला आहे, ते पण लागलेलं आहे माझं. परत गवती चहा, लिंबूचं झाड आहे. आम्ही चहामध्ये टाकतो लिंबूचे पानं. खूप सुंदर ऑर्गॅनिक चहा बनतो आमचा. परत इथे पण कढीपत्ता लावलेला आहे मी. 3-4 ठिकाणी कढीपत्ता लावलेला आहे.
आणि अशा प्रकारे छान असे मी आता देवपूजेसाठी फुलं तोडलेले आहे. हे बघा. चला आता आपण आतमध्ये जाऊया. छान आता आपण बघा आता दाखवते, वरून दाखवते तुम्हाला कसं दिसते माझं. हे 1 नंबरचं गार्डन आहे माझं. आता दुसरं एक गार्डन आहे ते परत मी तुम्हाला दाखवेल. नंतर ते दुसऱ्या भागामध्ये दाखवेल मी तुम्हाला. हे बघा, वरच्या साईडनी जर बघितलं तर अशा टाईप दिसते हे माझं. जिथे मी रोपं तयार करते ते आहे हे गार्डन. आणि जे अंगणामध्ये झाडं ठेवलेले आहे ते वेगळं आहे एक. हे बघा आंब्याचं झाड माझं. हे बघा असं दिसते हे खालून माझं गार्डन. खूप सुंदर फुलं आलेले आहे. परत किती फुलं आहे आणखी बघा. जास्वंदाला पण फुलं आहे. बघा चाफ्याचं झाड, याला फक्त उन्हाळ्यात फुलं येतात. आणि विशेष म्हणजे चमेलीचा वेल माझ्या खूप उंच गेलेला आहे, त्याला पण खूप छान फुलं येतात. हे दाखवते तुम्हाला. हे आहे चमेलीचा वेल माझा. बघा किती उंच गेलेला आहे हा, इतका उंच गेलेला आहे. हे बघा. हा आता खालीपर्यंत आहे. हे बघा. वाव, मला झाडं खूप आवडतात बरं. आणि झाडांमध्ये राहणं तर त्याहीपेक्षा जास्त आवडते. तर असा लूक दिसतो हा माझ्या, जिथे मी रोपं तयार करते त्या गार्डनचा माझ्या. तर मग कसा वाटलं माझं आजचं गार्डनिंग तुम्हाला. आणि हे बघा किती फुलं आलेलं आहे गार्डनला, गार्डनमध्ये झाडांना. सॉरी हा. आता मी मॉर्निंग वॉक करून आली. म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना थोडं आपल्या गार्डनमधले रोपं तयार केलेले आहे ते दाखवते आहे. तर भेटूया सेकंड व्हिडिओमध्ये गार्डनिंगच्याच. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय सगळ्यांना.